लाईव्ह कव्हरेज केलं जातं. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत. त्याचबरोबर पंच देखील इथे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये देखील जवळपास 3 ते 4 पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चला पहिल्या मॅचचा टॉस इथे मान्यवरांच्या शुभासे संपन्न झालाय. क्षेत्ररक्षण तिथे सजवणं गरजेचं आहे आणि फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. चला दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू योगेश गोळे स्टेजच्या शेजारी संपर्क साधायचा. योगेश गोळे बॅटिंग करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू पटकन या. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू. टी शर्ट चेंज आहे नाही का? ऑक्शनमुळे गडबड आहे. इथे लाईव्ह स्कोरिंग आदिनाथ सर. हा येत आहेत. काय 2 मिनिटं थांबावं लागेल कारण स्कोरर नाही, त्यामुळे इथे काहीच कळणार नाही. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली आणि त्यांच्या समवेमध्ये आपण या स्पर्धेचं उद्घाटन आणि उद्घाटनाची पहिलीच मॅच विजय राठी 11 आणि त्यांच्या विरोधात हडपसर टायगर या 2 संघांमध्ये इथे ही मॅच सुरू होते. विजय राठी 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर साहजिकच आहे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पाहूया त्यांचा तो निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. स्कोरिंग ज्या खेळाडूला संपूर्ण खेळाडूंची नावं माहिती आहेत ना त्यांनीच या. स्ट्राईकला कोण आहेत आणि नॉन स्ट्राईकला कोण आहेत आणि गोलंदाजीसाठी कोण आहे? गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे अतिरिक्त खेळाडू नाहीये. या सर वर आहे प्लीज. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन आणि नॉन स्ट्राईकला निखिल आहे. तर गोलंदाजी मार्क वरती दिलीप चौधरी इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटक ही पॉवर प्लेची असतील. 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप मध्ये तैनात आहेत. एक डीप काऊ कॉर्नर आणि एक डीप लॉंग ऑन. स्कोरर रेडी. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येईल. सामन्याला इथे सुरुवात होते. मला वाटतं पहिलीच मॅच आहे त्यामुळे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. या पर्वाला या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. टाइम तिथे दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. तुमची 6 षटकं त्या टाइम मध्ये संपली पाहिजेत, अन्यथा पेनल्टी. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल्लर लेनचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीजे गाणं बंद करा. चौकार षटकाराला वाजवायचं, प्रत्येक चेंडूला नाही. एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ झालाय. धावसंख्येची सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एकेरी धाव घेतली जाते. धावसंख्येला सुरुवात, या स्पर्धेला सुरुवात. पुढचा चेंडू
इथे मात्र काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे काही अंशी फसला होता, परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने मात्र तिथे क्षेत्ररक्षण काहीसं खराब केलंय. झेल होता, झेल मात्र तिथे निसटलाय. कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाजाला नसेल. एक धाव त्या दरम्यान वेगात पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतोय. दिलीप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना बॅट उचलू दिली जात नाहीये. एकेरी धाव येते, त्यामध्ये काहीशा संध्या देखील निर्माण होत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. सकाळचं सत्र आहे, खेळपट्टीवरती काहीसं ड्यू आहे. आउटफील्ड देखील आपण पाहिलं तर काहीशी ओली आहे आणि त्याचा फायदा इथे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण नक्कीच घेतील, कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा जो निर्णय तो अगदी योग्य आहे असं म्हणावं लागेल. परंतु फलंदाज कशा प्रकारे इथे प्रत्युत्तर करतायत. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फार दूर, वरतून चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. पहिल्याच मॅच मध्ये पहिलाच अफलातून या ठिकाणी झेल. प्रतीक शहा काय झेल टिपलाय. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक्षा यांनी टिपलेला झेल. या संघटनेचे माजी अध्यक्ष यांचे ते चिरंजीव आहेत आणि काय अफलातून झेल. म्हणजे आयोजकांचं खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कौतुक करावं लागेल, कारण एवढं चांगलं मैदान त्यांच्यासाठी खेळण्यासाठी इथे उपलब्ध करून दिलं आणि त्या मैदानामध्ये मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला खेळाडू देखील पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे झेल टिपला, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. झेप घेऊन इथे झेल टिपण्यात आला आणि पहिला आघाडीचा फलंदाज अगदी स्वस्तात होऊन इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. 2 धावेंवरती पहिला फलंदाज इथे आपल्याला बाद झालेला पाहायला मिळतोय हडपसर 11 या संघाचा. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. ओम प्रकाश चौधरी. पुढचा चेंडू इथे मात्र कट केलाय परफेक्ट गॅप मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी मैदानाला गुदगुल्या करत. सीमा रेषा पार दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. आल्याच पहिल्याच चेंडूवरती आपला क्लास इथे ओम यांनी दाखवलाय. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकललाय 4 धावेंसाठी. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे फसतोय. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. धाव संख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. 6 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय 6 धावेंवर. अगदी इक्वेशन आपण पाहिलं तर रन बॉल इक्वेशन आहे, परंतु एक फलंदाज देखील इथे हडपसर संघाचा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. पाहूया इथे कशा प्रकारे पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश गुजराती इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. जर्सी क्रमांक 45 आहे. रोहित शर्माचा लकी क्रमांक जर्सी क्रमांक आहे. इथे देखील राकेशचाच आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्याची सुरुवात इथे चौकाराने होते. प्रथमतः तर सर्व खेळाडूंना, मान्यवरांना, प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनपूर्वक अशा शुभेच्छा या समालोचन कक्षामधून. त्याचबरोबर सर्व आयोजन कमिटीच्या वतीने सर्व प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या शुभेच्छा आहेत.
1 जानेवारी 2024 आपण ही स्पर्धा सुरू करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न, इथे मात्र क्लास आहे. चेंडू पुन्हा एकदा जाईल बॅक टू बॅक, दुसरा चौकार. निखिल आपला इथे क्लास दाखवतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर क्रिकेटचं सौंदर्य या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, कारण इनसाइड आउटचा फटका इथे खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्या दरम्यान चौकार देखील आलाय. आणि पुढच्या चेंडूवरती देखील काय फलंदाजी इथे सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अँगल बनवला, प्रॉपर टायमिंग झालं नाही, दिशा भरकटली गेली, परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे जे पॉवर प्लेचं आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव मिळते. एका धावेने आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली गोळा. धावसंख्या होते एक फलंदाज बाद 16. 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर, सेकंड ओव्हर, पॉवर प्ले ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र क्लास आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचांचा इशारा नक्कीच येईल. लेग बाय स्वरूपाची इथे धाव जी घेण्यामध्ये यश मिळत आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्याचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर हडपसर टायगर या संघाची धावसंख्या होती एक फलंदाज बाद 23 धावा. म्हणजे जी पडझड पहिल्या षटकामध्ये आपण सुरुवातीच्याच काही चेंडूंमध्ये पाहिली ना, ती पडझड इथे मात्र सावरण्याचं काम दोन्ही बॅटर्स करतात. सुरेख अशी सुरुवात आणि सुरेख असा इथे सामना मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला विजय राठी 11 नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला हडपसर टायगर्स अगदी वाघाप्रमाणेच इथे दहाडताना फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. काय सुरेख मॅच मैदानामध्ये सुरू झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फार मोठा आक्रमण इथे गोलंदाजावरती चढवलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संदेश. पहिला चेंडू आणि बीमर. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. दंडात्मक कारवाई केली आहे. इथे नो बॉल आहे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर फलंदाजाच्या अगदी डोक्यावरून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. त्या दरम्यान नो बॉलचा कॉल आहे. या ठिकाणी फ्री हिटच्या चेंडूवरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. या ठिकाणी या आपल्या स्पर्धेदरम्यान संदीपजी पारख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पारख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं स्वागत इथे फलंदाजाने देखील केलंय. उतुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी 6 धावेंसाठी इथे मार्गस्थ केलाय. नवीन चेंडू द्यावा लागेल कारण जुने चेंडू लगेचच पहिल्या मॅच मध्ये आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे एक चेंडू गेला तर पहिल्या मॅच मध्ये तरी आपण नवीनच चेंडू देऊ. जर जुने चेंडू इथे प्रोव्हाइड करण्यात आले तर आपण दुसऱ्या मॅच मध्ये पाहू ते जुने चेंडू द्यायचे का नवीन चेंडू द्यायचे.
आता काळ क्रिकेटचा बदललेला आहे. पहिल्या एका चेंडूवरती दिवसभर मॅचेस व्हायच्या, तो गेल्यानंतर शोधाशोध व्हायची. परंतु आता काळ बदललाय. आता एक गेला की लगेच दुसरा, दुसरा गेला की तिसरा, नवीनच. जुनं आपण वापरतच नाही. आपल्याला आता ती शिकवणच नाही, जुनं वापरायचंच नाही. कारण आयोजकांनी एवढा मोठा खर्च केलाय, मग चेंडू वापरण्यासाठी काय खर्च करणार नाहीत. आणि गणेश जाधव सर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि सातत्याने क्रिकेट खेळणे. नुकतीच कुठली तरी एक स्पर्धा त्यांनी मला वाटतं जिंकलेली आहे. योगेश वालगुडे आणि फोटो तुम्ही फेसबुकला पाहिला असेल त्यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट, काय फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. एकदा चेंडू हातामध्ये आला की आपलं गाणं बंद. 4 धाव्याने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. बघा या फलंदाजाला आहे ना, पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळत असताना जीवदान मिळतंय आणि त्या जीवदानाचा काय इथे फायदा उचललाय. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा काहीसा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतो. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. पुढचा चेंडू. इथे कलात्मक फटका खेळायचा होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर बॅटच्या अगदी टोला लागतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. हे तिसरं षटक सुरू आहे आणि धावांचा डोंगर इथे उभा करण्याचा प्रयत्न हडपसर टायगर्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ओमसाठी. इथे एका बाजूने जर आपण पाहिलं ना तर ओम अगदी एकेरी दुहेरी धाव घेतोय आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला निखिलला आणण्याचा प्रयत्न करतो, कारण निखिलच्या बॅटमधून इथे चौकार षटकार येतोय. म्हणजे एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने संयम, दुसऱ्या बाजूने आक्रमण, बरोबर केलेला गोलंदाजाचा फिट आणि फाईन कार्यक्रम मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय, कारण फलंदाज स्विच सातत्याने खेळतो, त्यामुळे डीप पॉइंटचा खेळाडू अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनला इथे चिटकून उभा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र चांगलं पदाला तिथ्य. चेंडू जातोय सीमा रेषा पार पार पार, षटकार. धन्यवाद. इथे नुसती फलंदाजी नाहीये, तर इथे फटकेबाजी सुरू झाली आहे. चौकार षटकारबाजी सुरू झाली आहे. पहिल्याच 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 42 धावा. 42 रन्स ऑन अबाउट लॉस ऑफ 1 विकेट. क्या बात है. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय आघाडीचा गोलंदाज दिलीप. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू अलॉंग दी कार्पेट कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. बघा ओमचा रोल तुम्हाला आतापर्यंत कळून आला असेल. आपण 1 रन्स काढायचे आणि समोर जाऊन थांबायचं आणि फक्त इथे निखिलचीच फलंदाजी बघायची. ओमसा यांची फलंदाजी आपण पाहिले तर फार संयमाने, अगदी बर्फाची लादी डोक्यावरती ठेवली. इतकं थंड होऊन खेळतात. कॅप्टन आहे, कॅप्टन कूल. आता नवीन नाव देऊन टाका त्यांना. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेला डीप मध्ये अलॉंग दी कार्पेट. एकच धाव मिळणार. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे निखिलचा. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 44. 44 धावा. तो चेंडू बाहेर फेका पटकन. 44 धावा झाल्यात. तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर प्रॅक्टिस थोडी बंद करा, कारण मॅच आतमध्ये सुरू आहे.
पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. बघा जर्सी क्रमांक आपण लॉंग ऑफच्या खेळाडूचा जर पाहिला तर 45च आहे राकेश यांचा. आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं ना तर 45च आहे. इथे काय सुरुवात झाली आहे. एका बाजूने निखिल दुसऱ्या बाजूने ओमसा. इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचेट. इथे क्षेत्ररक्षण खराब आणि खराब झालेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतो इथे फलंदाजाला. चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे धावसंख्या होते ती 49 धावा. आता इथे अशी परिस्थिती झाली ना की एकदा घर फिरलं ना की घराचे वाशे पण फिरतात. आता धावा यायला लागला की क्षेत्ररक्षण पण खराब होतं. मग आता ऑन साइडचे खेळाडू काहीशे सर्कलमध्ये घेतलेत आणि डीप कव्हर डीप पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि डीप कव कॉर्नर असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू दिलीप याचा. इथे मात्र दांडी 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 गुल. दुसरा फलंदाज त्रिफळाबाद. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे हा चेंडू मात्र सुरेख आहे. म्हणजे दिलीपने काहीसं कमबॅक केलंय. कारण ज्या फलंदाजाला इथे बाद करण्याची गरज खऱ्या अर्थाने जी हवी होती विजय राठी 11 या संघाला तो फलंदाज इथे दिलीपने बाद केलाय. पहिलं षटक देखील अप्रतिम हाताळलं. पहिल्या षटकामध्ये देखील 6 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. कारण इथे निखिल जो आक्रमक पवित्र त्याने वापरला होता त्याला बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. संघाचा संघनायक आहे आणि संघाचा संघनायक अगदी आपल्या संघासाठी धावून आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राकेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू ओमसा. इथे आपण पाहिलं तर अगदी बॉटम हँडचा पुरेपूर फायदा घेत आहेत. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय 2 धावेंसाठी. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 धावा झाल्यात. हा पुढील मॅच आहे. एका संघाचा इथे प्लेइंग 11 आली आहे. दुसऱ्या संघाचा येईल का. परंतु काय फटकेबाजी आहे. वा. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. 55 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. मगातपासून ओमसा यांची बॅटिंग आपण पाहिली तर एकेरी दुहेरी धावा घेत होता. त्यावेळेस निखिल आक्रमण करत होता. इथे निखिल बाद झाल्यानंतर सर्व सूत्र कॅप्टननी आपल्या खांद्यावरती घेतली आहेत. पुन्हा एकदा कलात्मक फटका आहे. शेवटपर्यंत चेंडूला इथे निहाळलं जातं आणि शेवटच्या मुवमेंटला दिशा देण्याचं काम. आतापर्यंत ओमसा जेवढे चेंडू खेळलेत ना प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्यामध्ये ते यशस्वी आहेत. म्हणजे जिथे आक्रमण करायचं तिथे केलं जातंय आणि चांगल्या चेंडूला इथे सन्मानात्मक दिशा देण्याचं काम इथे फलंदाज करतात. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5वं सुरू आहे. अजूनही एक षटक या षटकानंतर शिल्लक आहे. 56 धावा झाल्यात.
चांगली बॅटिंग इथे सुरू आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे तितकेच तुल्यबळ आहेत. संजय ए खोपडे, संजय खोपडे इकडे या. इथे देखील आपण पाहतोय एक धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 57 धावा झाल्या. चांगली बॅटिंग इथे सुरू झालेली आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील इथे केली आहे. अपील इथे पंचांनी फेटाळून दिली आहे. कुठल्याही प्रकारचा धोका इथे फलंदाजाला नसेल. चेंडू पात्र डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय हडपसर टायगर्स या संघाची धावसंख्या होते 2 फलंदाज बाद 57 धावा. चला शेवटचं षटक आहे. आता पाणी घेऊन जाऊच नका. इथे आल्यानंतर काय पाजायचंय ते पाजा. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक इथे प्रतीक शहा इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शेवटचं षटक म्हणजे अगदी हाणामारीचं षटक असतं. त्या षटकामध्ये फलंदाज आक्रमक फलंदाजी करतात आणि त्यांच्या विरोधात इथे कशा प्रकारे प्रतीक शहा गोलंदाजी करेल ते पाहायला लागेल. कारण सर्वात महत्त्वाची जबाबदारी इथे गोलंदाजाच्या खांद्यावरती आहे. तर फलंदाज देखील 57च्या पुढे किती धावा इथे या मैदानामध्ये पूर्ण करतायत. 6व्या षटकाची इथे सुरुवात होते आहे. पहिला चेंडू काहीसा हळुवारपणे इथे हाताळलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. एकाच धावेवरती समाधान आहे. आता संघाचा संघनायक इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येताना आपण पाहिलेच आहेत. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 58 धावा. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र इथे निर्धाव आहेत. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेदरम्यान अनिल भाऊ नावंदर साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांच्याच शुभाशय इथे आपण पाहिलं तरी या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. त्याबद्दल त्यांचे देखील आभार आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र नो बॉल आहे आणि स्क्वेअर कटचा फटका इथे खेळण्यात आला. क्षेत्ररक्षण काहीसं फंबल झालंय. धावबाची संधी आहे परंतु 2 धावा वेगात पूर्ण आहेत. पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय. नो +2 म्हणजे आताच्या 3 धावा ह्या बोनस स्वरूपात आहे. म्हणजे गोलंदाजी करत असताना जर का आपला स्पर्श इथे यष्ट्यांना झाला तर आपल्याला इथे नो बॉलचा कॉल केला जाणार आहे. हे लक्षात असू द्या. हे काही स्पर्धेचे एक क्रिकेटचे नियम आहेत. ते नियमांचं पालन इथे करणं गरजेचं आहे. पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय म्हणजे उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या होते ती 61. एक चांगली पर्वणी इथे मिळते फलंदाजांना. बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. शॉर्ट थर्ड बांच्या दिशेने चेंडू जाईल. इथे फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे इथे प्रहार करणं गरजेचं होतं. एकेरी धाव म्हणजे काहीच धावा खर्च झाल्या नाहीत फ्री हिटला. धावसंख्या होते ती 62 धावा. निखिल नक्कीच काहीसा नाराज आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती इथे आपण गोलंदाजाला पाहतोय. प्रतीक शहा इथे आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही परंतु धावांसाठी केलेली धाव इथे मात्र तिसरा फलंदाज धावा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन.
इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दिनेश, पुढचा चेंडू. पहिला चेंडू इथे डान्सिंग डाऊन द विकेट. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगात दुसरी धाव पूर्ण आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 64 धावा. 64 रन्स ऑन अ बोर्ड. 64 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. ते क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये तैनात आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग लेग आहे, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. हे ऑन साइडला यष्टनच्या डाव्या बाजूला आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावबादची संधी आहे. चौथा फलंदाज इथे धाव बांधून तंबूच्या आश्रयाला येईल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे हडपसर टायगर या संघाची धावसंख्या होते ती 4 फलंदाज बाद 64 धावा. तर विजय राठी 11 या संघाला 65 धावींची गरज आहे. पुढील मॅचचा टॉस लगेचच आपण इथे करणार आहोत. लक्ष्मी 11 येरवडा आणि त्यांच्या विरोधात धनकवडी फायटर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. धनकवडी फायटर्स या संघातील कर्णधारांना लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. दोन्ही संघ, लक्ष्मी 11 येरवडा या संघाची प्लेइंग 11 देखील आलेली आहे. प्रत्येक मॅच मधील जे नाणेफेकीचा कौल जिंकणारा जो कर्णधार आहे त्याला इथे शिवाजी दादा गदादे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक स्मार्ट वॉच इथे आपल्याला जे मिळणार आहे. जो संगणक इथे टॉस जिंकेल त्या संगणकाला एक स्मार्ट वॉच इथे दिलं जाणार आहे. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीसाठी इथे प्राइज आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण जे 5 तारखेला प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. प्रत्येक मॅच नंतर नाही, तर ज्या दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्या अंतिम दिवशीच प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्या मॅन ऑफ द मॅचचं इथे स्वरूप देखील आहे. एक पाण्याचा जार भेटवस्तू म्हणून आणि भारतीय संघाची एक जर्सी इथे खेळाडूला दिली जाणार आहे. वा, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी इथे पारितोषिक आहेत. ज्यांनी ज्यांनी जे कमवलंय ते तुम्हाला सर्वांना 5 तारखेला इथे मिळणार आहे. 5 तारखेलाच आपण या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा इथे संपन्न करणार आहोत. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते 11व्या पर्वामध्ये, माननीय श्री अप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 11व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा संपन्न करतोय. त्यांचं देखील इथे शुभागमन होणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून प्रत्येक खेळाडूला इथे सन्मानित करण्यात येणार आहे. चला, हडपसर संघ आलेला आहे का? हा, चला, संजीव शेठ यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. आमच्या वडगाव भागातील एक चांगले केमिस्ट आहेत. अगदी उच्च दर्जाचं अत्याधुनिक असं केमिस्ट आहे त्यांचं, आणि ते आज मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय पुढील मॅचचा. एका बाजूला आपण पाहतोय लक्ष्मी 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धनकवडी फायटर्स. एका बाजूला येरवडा आणि दुसऱ्या बाजूला धनकवडी. 2 बलाढ्य संघांमध्ये इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. लीग पद्धतीने मॅचेस आहेत, म्हणजे प्रत्येक संघनायकाला इथे संधी आहे. प्रत्येक मॅच इथे तितकीच महत्वाची आहे. राकेश आणि दिलीप. राकेश देवडा आणि त्याच्या बरोबरीने दिलीप ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नागनाथ यांना 65 धावेंचा इथे पाठलाग आहे. 2 षटकं फार महत्वाची आहेत. संघाचा संघनायक आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला, ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली. आता पाहूया फलंदाजी कशा प्रकारे करतोय.
ते काही पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील. पहिल्या चेंडूवरती अगदी 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली, परंतु पंच हुशार आहेत. त्या अपीलला ते भरी पडले नाहीत. लगेचच त्यांनी नकार कळवला. म्हणजे अपील करा, परंतु पंचांना दबावात घेऊ नका. इथे तुम्हाला योग्य तोच निर्णय मिळणार आहे. पहिला चेंडू तर डॉट बॉल आहे. इथे गोलंदाजी मार्क वरती बघा, गोलंदाजीची अनोखी स्टाईल आहे. वा, आता प्रत्येक चेंडू जर यष्टीरक्षकाकडे गेला आणि प्रत्येक चेंडूवरती अपील केलं तर जो टाइम इथे वेस्ट होईल ना, तो तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये फार धोकादायक ठरेल. कारण अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. त्यामुळे थोडंसं पटपट खेळा, वेळ लावू नका. इथे हा चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक पाठमोराय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाही, गेला, चौकारच गेला. 4 धावा आहेत. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये जी सुरुवात केली जाते, पाठलागाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4च धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांकडून पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय. इथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जे चांगला फटका इथे सजवला जातोय. 3 धावा त्या दरम्यान पूर्ण होत आहेत. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आतापर्यंत 7 धावा इथे पूर्ण होत आहेत. सुरुवात संमिश्र स्वरूपाची आहे. 65 धावेंचा पाठलाग आहे. जे कमीत कमी 11 धावा या प्रत्येक षटकामध्ये गरजेचे आहेत आणि त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती 7 धावा. 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. माननीय श्री अप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 11वे पर्व या मैदानामध्ये ही स्पर्धा संपन्न होते आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी चांगली पर्वणी आहे. सर्व केमिस्ट मध्ये कार्यरत असणारे हे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि लीग पद्धतीने अगदी ऑक्शन करून त्यानंतर प्रत्येक खेळाडूचा त्या ठिकाणी केलेला लिलाव, प्रत्येक संघामध्ये एक चांगली केलेली बांधणी आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्याला आज पहिल्या दिवसामध्ये तरी संपन्न होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि वेगात दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणजे एका बाजूने दिलीप आणि दिलीपच्या बरोबरीने आपण पाहिलं तर राकेश ही जोडी मैदानामध्ये सुरेख कामगिरी करते. कारण हे जे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले ना तर गोलंदाजीसाठी देखील त्याच क्रमाने आले होते. जे दिलीप पहिलं षटक आणि राकेश दुसरं षटक. ते पुन्हा एकदा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. 65 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 10 धावा झाल्यात.
पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला हवेमध्ये खेळून काढलाय. झेल घेण्याचा प्रयत्न काही अंशी फसलाय. चेंडू मात्र 2 धावेंसाठी इथे ट्रॅव्हल होतोय. दिलीप यांच्या बॅटमधून आलेल्या ह्या 2 धावा, 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला जातोय. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. सरासरी 11 धावींची आहे प्रत्येक षटकामागे सुरुवातीपासून. इथे पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 आल्यात. चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. दुसरं षटक सुरू आहे आणि जे पॉवर प्लेचं आहे इथे मोठे फटके येणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाज मात्र ते खेळू देत नाहीये. जोरदार अपील, परंतु अपील इथे फेटाळली जाते. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि दोन्ही षटकांमध्ये 7-7 अशा 14 धावा झाल्यात. किती आल्यात? 15 धावा झाल्यात. माफ करा, पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 8. आताचा डॉट बॉल आहे म्हणून म्हटलं 7च आले असते. ओके सर. 14. आताचा डॉटच बॉल आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी. आपण आता पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत, म्हणजे जिथे तुम्हाला धावा घ्यायच्या होत्या तिथे म्हणाव्यासारख्या आल्या नाहीत, परंतु दोन्ही बॅटर्स अजूनही मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू आहे. शेवटचे 24 चेंडू इथे अजूनही शिल्लक आहेत. 24 बॉल आणि 51 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. एक अनोख्या शैलीचा गोलंदाज आहे. नक्की ऍक्शन बघा त्यांची गोलंदाजीची. वाह. इथे बॅटची एज. त्यानंतर 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. निखिलची फार मोठी इथे दमछाक होणार आहे बरं का, आवाज देऊन देऊन, कारण तो बाउंड्रीवरून थर्डमॅनच्या खेळाडूला ओरडतोय. लॉंग ऑफ पासून डीप थर्डमॅन. किती मोठा आवाज द्यायला लागत असेल. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 15. पुढचा चेंडू. वा. अँगल बनवूनच गोलंदाजी आहे, म्हणजे डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर नॅचरल आउट स्विंग आणि त्यावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने हा प्रयत्न फसणारच. त्यासाठी तुम्हाला सरावाची फार गरज असते. रेग्युलर खेळावं लागतं त्यासाठी. तेवढा अँगल बनवणं आणि त्यानंतर चेंडू ऑन साइडला खेळणं. क्षेत्ररक्षण दूरवरती सजवलेलं आहे. धावसंख्येत 1 धावेने वाढ होते. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या होती बिनबाद 16. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळला आणि क्षेत्ररक्षक असा आहे की याच्या हातातून झेल सुटेल याची शाश्वती देता येणार नाही. पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राकेश. पाहूया राकेश कशा प्रकारे इथे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे दिलीप याला साथ देतो, कारण लक्ष फार मोठं आहे आणि त्याचा पाठलाग देखील वेगवान करावा लागणार आहे, कारण एक एक चेंडू देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जरी ही लीग पद्धतीने मॅच असली तरी सुद्धा प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे काय झालं, असं वाटलं की गोलंदाजाने त्रिफळा उद्ध्वस्त केला की काय, एवढ्या वेगाने उडी मारली, परंतु इथे पंचांनी नॉट आउटचा कॉल केला. म्हणजे या स्पर्धेचा नियम आहे लेग.
लेग बिफोर दी विकेटचा इथे कुठलाही प्रकारे फलंदाज बाद नसेल, तो नियमच नाहीये. हा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. राकेश यांच्या खात्यामध्ये 1 धाव, तर संघाची धावसंख्या होते ती 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या म्हणजे 17. आता 17चा खतरा कोणाला असेल, गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक? 17 या धावसंख्येवरती धावफलक गेला ना की कधी कधी अघटित असं काहीतरी घडून जातं की ते आपल्या डोक्यामध्येही नसतं आणि ते आपल्याला नको असतं. आता ते कोणाचं घडेल ते बघूया. इथे मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, वाईड बॉलचा कॉल आहे, म्हणजे स्वस्तामध्ये खतरा टळलाय. जर बॅट वरती लागला असतं तर चौकारच होता, कारण कुठलाच खेळाडू फाईन लेगला नाही. बघा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने काहीच वेगळंच सजवलंय. आता ऍक्शनच अशी आहे तर तिथे चेंडू जाईल याची गॅरंटी देता येणार, कारण नॅचरल आउट स्विंग आहे, त्याच्यामुळे उजव्या एसटीचा चेंडू फाईन लेगला मारणं फार अवघड काम आहे. इथे मात्र उजव्या एसटीच्या लगत चेंडू आहे, चेंडू डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली आहे, जर्सी क्रमांक 7. आता एकाच संघामध्ये 7 क्रमांकाचे तर 2 खेळाडू दिसलेत आणि हे जर्सी क्रमांक आहेत ना, आपल्या आवडत्या भारतीय संघातील असू द्यात किंवा आंतरराष्ट्रीय दर्जातल्या कुठल्याही खेळाडूचे असू द्यात, त्यांचे जे जर्सी क्रमांक आहेत ते जास्तीत जास्त इथे दिसतात. म्हणजे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 7 क्रमांक MS धोनीचा आहे, 18 क्रमांक जर पाहिला तर विराट कोहलीचा, 10 क्रमांक सचिन तेंडुलकर आणि 45 क्रमांक रोहित शर्माचा आहे. जे हे प्रामुख्याने टी शर्ट वरती आपल्याला नंबर्स पाहायला मिळतील. आता इथे योगी सर देखील उभे आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आणि त्यांचा देखील जर्सी क्रमांक 7च आहे. म्हणजे आतापर्यंत ग्राउंडमध्ये 3 सत्तेतर दिसलेले आहेत, 7-7-7. आता हे सगळे 1-7च आहेत, म्हणूनच ही स्पर्धा इथे संपन्न आहे. आयोजन कमिटीचे सर्व सदस्य अगदी बारकाईने, जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका पार पाडतायत, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष दिलं ना की स्पर्धा अगदी योग्य दिशेने वाटचाल करते. जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा मला वाटतं या संघामध्ये 3रा सत्ता आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, इथे फलंदाजाची दांडी गुल, दुसरा फलंदाज त्रिफळा बाद, बॅक टू द पॅव्हेलियन. सगळे मला वाटतं धोनीचेच फॅन आहेत, जो येईल तो सत्ता आहे, सत्ते पे सत्ता. चला नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत राकेश यांची जागा भरून काढण्यासाठी. समीर इथे आपण पाहतोय गोलंदाजी, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विठ्ठल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर फुल्लर लेनचा आणि यष्ट्यांचा वेध त्या चेंडूने घेतलाय. पुढचा चेंडू इथे गोलंदाजी वरती आपण पाहिलं ना तर गोलंदाजाची आपण काही अंशी स्तुती केली की पहिला चेंडू अप्रतिम हाताळला, लगेच पुढच्या चेंडूला त्याला दृष्ट लागली. चेंडू वाईड बॉलचा इथे हाताळला जातोय अवांतर धावेसाठी. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. या खेळपट्टीवरती जेवढे तुम्ही फुल्लर लेनचे चेंडू हाताळाल ना तेवढी तुमची गोलंदाजी सुरेखच होणार आहे. ही खेळपट्टी टर्फ विकेट आहे, माती खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीचा उपयोग सकाळच्या सत्रामध्ये हा गोलंदाजांना होतोच. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, खराब होता, परंतु शॉट सिलेक्शन त्याहून खराब आहे. गोलंदाजाने इथे मात्र बाजी मारली आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4च्या 4 चेंडू निर्धाव आहेत. पाहूया पहिलं निर्धाव षटक इथे हाताळलं जाईल का. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे जाळं विणलं होतं, जाळं काही अंशी फाटकं निघालं, फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला, चेंडूने मात्र माती खाल्ली, झेल निसटलाय. इथे जीवदान मिळतंय, पाहूया त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का. पहिल्या डावामध्ये निखिलला जीवदान मिळाल्यानंतर त्याने जे जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं आणि धावसंख्येचा डोंगर उभा केला, इथे आता एक जीवदान मिळालेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येऊन चेंडू अडवेल.
एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. 21 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये इथे तिसरं सुरू आहे. चौथं सुरू आहे. आतापर्यंत 21 धावा झाल्यात. जी धावसंख्या 2 षटकामध्ये हवी होती ती धावसंख्या चौथ्या षटकापर्यंत आलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 4 षटकानंतर 22 धावा आहेत. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज आहे. 12-43. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 12 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 43. आता इथे एकेरी दुहेरी नव्हे तर चौकार आणि षटकारांची गरज आहे. 43 करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये म्हटल्यानंतर कमीत कमी 6 चेंडूमध्ये 22 धावींची गरज आहे. 6 मध्ये 22 करायच्यात. हा आता इथे एवढे जर्सी क्रमांक 7 आहेत. एखाद्याला MS धोनीची फलंदाजी करावी लागेल अथवा विराट कोहली कोणतरी यावा लागेल. परंतु जर्सी क्रमांक 9 आहे. विराट कोहली नाहीये तिकडे आणि समोरच्या बाजूला 7 आहे. तर धोनी संघाचा संगनायक आहे पण त्याच्या बॅटमधून म्हणावं तशी फलंदाजी झालेली नाही कारण एकही चौकार अजून आलेला नाही. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5व्याला सुरुवात होते. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त. मिळालेल्या जीवदानाचा फायदा मात्र घेता आला नाही. फलंदाज क्रमांक इथे तिसरा बाद 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एकेरी धाव त्या दरम्यान मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. 3 फलंदाज बाद 23. 3-23. 5 षटक मैदानामध्ये सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती 1 फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. इथे मात्र दिलीपला मोठा फटका खेळावाच लागेल. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 25 धावा झाल्यात. नाणेफेकीचा कौल जरी विजय राठी 11 या संघाने जिंकला आणि निर्णय गोलंदाजीचा केला तो निर्णय सुरुवातीच्या षटकामध्ये काहीसा योग्य वाटला परंतु त्यानंतर हडपसर टायगर या संघाने मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम केलं. विजयाच्या दिशेने वाटचाल अगदी वेगाने सुरू केली. प्रथमतः फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजी प्लस क्षेत्ररक्षण. इथे अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 धावा झाल्यात. इथे बॅट उचलल्याशिवाय मोठे फटके येणार नाही. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. लॉंगॉनचा खेळाडू अगदी वेगातून चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 29 धावा झाल्यात. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये हडपसर टायगर या संघाची आपण कामगिरी पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. 5 षटकानंतर 30 म्हणजे जिथे विजय राठी 11 संघाला धावगती 11 धावींची हवी होती सुरुवातीपासून ती 5व्या षटकामध्ये फक्त 6 धावींची आहे. इथे धावाही आल्या नाहीत
आणि त्या लक्ष्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी केला नाही. 30 झाल्यात, अजून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये अजून 35 धावींची गरज आहे. आता 6 षटकार खेळावे लागतील, 5 खेळून चालणार नाही. 6च्या 6 चेंडू खेळावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सचिन शिंदे. सचिन शिंदे बघा, आता एवढा बॅलन्स नाही, या गोलंदाजाकडे खर्च करायचं म्हटलं तरी होऊ शकत नाही. संघनायक जे यष्टेंच्या मागे आहेत ना, एवढ्या जोरात अपील करतात, मला वाटतं फलंदाज त्यामुळेच डिस्टर्ब होऊ शकतो. प्रत्येक चेंडूवरती अपील. 5 चेंडू आणि 35. इथे हा चेंडू वाईड बॉल आहे. जर अशी गोलंदाजी जर गोलंदाजाने सातत्याने केली तर हे लक्ष्य साध्य होऊ शकतं, अन्यथा फार अवघड आहे. 5 मध्ये 34 करायचे. दोन धावा इथे दिलीपने पूर्ण केल्यात, परंतु दिलीप हा आघाडीला आलेला फलंदाज आहे, म्हणजे स्ट्राईक बॅट्समन, आणि तो जर फलंदाज नॉन स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे फलंदाजी कुठेतरी कमकुवत आहे. ते डान्सिंग डाऊन द विकेट टायमिंग केलंय, परंतु ताकद मात्र तिथे कमी पडते. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, फेकी मात्र दूरवरच्या एंडला केली जाते. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 35. आता 30 धावींची गरज आहे, बरोबर 30 हव्यात. 35 झाल्यात, 30 करायच्यात. 3-30. त्यामध्ये अजून एक चेंडू डॉट बॉल. 2 चेंडू आणि 30 धावींची गरज. विजय राठी 11. हा संघ मात्र इथे पराभवाच्या छायेमध्ये आहे, तर हडपसर टायगर्स चांगली कामगिरी करतात. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. 1 चेंडू आणि 30 धावा. बघा तुम्ही आहे ना, ही लीग मॅच आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. लीग मॅच मध्ये फायदा काय असतो, जरी हारायचं असलं तरी क्लोज येऊन हारा, विकेट सांभाळा, क्लोज रन्स तिथे करा, आणि त्यानंतर हारले तरी काही हरकत नाही. परंतु 29-30 धाव्यांनी जर पराभव होतोय तर पुढे रस्ता फार अवघड आहे. विजयी संघाचे इथे अभिनंदन. हडपसर टायगर्स पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेतील पर्व 11व्या मध्ये विजयी नोंद करतात, त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर विजय राठी 11 या संघाचा अजूनही प्रवास पुढे सुखकारक हो ही सदिच्छा. त्या संघाला देखील शुभेच्छा असतील. पुढची मॅच लगेचच आपण इथे मैदानामध्ये विकास काळे यांचा संघ विजय झालेला आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच निखिल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, परंतु हे मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी, अंतिम दिवशी आपण इथे देऊन खेळाडूचा सन्मान करणार आहोत. निखिल, आपल्याला शेवटच्या दिवशीचं आमंत्रण आज पहिल्याच मॅच मध्ये मिळत आहे मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. हा, मॅन ऑफ द मॅच साठी एक पाण्याचा जार आणि भारताची जर्सी इथे दिली जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान आपल्याला अंपायर म्हणून गोविंदजी गायकवाड, त्यानंतर गणेशजी डोलारे आणि त्याचबरोबर वैभवजी काठोरे इथे आपण या तिन्ही पंचांना पाहतोय.